अंदाज कमिटीचा पूर्वनियोजित दौऱ्याच्या अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती, जे अर्जुन खोतकरचा पीए, आश्वासन कमिटीचं नाव, अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण 15 कोटी रुपये त्यांनी जमा केले. त्या 15 कोटीपैकी 5 कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले. अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो, कारण या वयात एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला. अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचा पीए. जोपर्यंत अध्यक्ष पीएला बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत नाही. आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे. अनिल गोटेने तक्रार केलेली आहे, संजय राऊतने तक्रार केलेली आहे. काल रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहराचा फोन आला होता की असा मॅटर झाला. मी रात्री बघितलं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाचलुचपत प्रतिबंध जे आपली त्याला हे म्हणतात एंटी करप्शन, त्यांनी दखल घेतलं पाहिजे किंवा पोलीसच्या एसपी ला बोलले ते दखल, पण कोणी तिथं आले नाही. कारण सरकार यांची दाबण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाने दूंगा. मग हे काय? माझा पहिला प्रश्न आहे. 3 दिवस अगोदर लोकमत पेपरमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होता की जे कमिटी आहे या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होता, आता तसा होऊ देत नाही. 3 दिवस अगोदरच बोलले. पण आता हा प्रकरण झाला. माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार की डायरेक्ट खोतकर इन्व्हॉल्व आहे, याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही आणि का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही. म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही क्लीन चिट आहे ना दुसरीकडे जे तुमचे आमदार भ्रष्टाचार करतात, तुमचे आमदार पैसे मागतात, त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही. त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे, नाहीतर आम्ही एक जनआंदोलन या माध्यमातून आम्ही करणार आहे. दुसरा प्रकारे या कमिटीमध्ये केवढे मेंबर आहेत, त्या मेंबरपरांची पण चौकशी झाली पाहिजे. याचा फार मोठा एक रॅकेट असतो आणि रॅकेटची वर कारवाई झाली पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांना आमदार पदातून हकालपट्टी केली पाहिजे किंवा त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. हा माझा मूळ प्रश्न आहे.